आमची प्रमुख मागणी हीच आहे की कायदा हा समान असला पाहिजे आणि समानतेनुसार आज हे इथे भलं मोठं एवढं गोडाऊन आहे, ह्याचे व्हिडिओ वगैरे आता आपण बनवलेले आहेत. तर हे हेरिटेज डिपार्टमेंट मध्ये येतं. पुरातत्व विभागाने ह्याची परवानगी कशी काय दिली, महानगरपालिकेने ह्याची परवानगी कशी काय भेटली आहे, तर हे सगळे आपण चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी करून हे जेनी कोणी काम केलेलं आहे त्याच्यावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 100-150 वर्षापासून ह्या इथे झोपड्या आहेत. ह्या झोपड्या जर कुठेतरी काम करायला गेले तर ह्या झोपड्या तोडल्या जातात लगेच पट करून. आज इथे एवढं भलं मोठं काम झालेलं आहे, ह्याचं जिम्मेदारी कोण? आज ही सर्व स्थानिक लोक इथे आहेत, माझ्याबरोबर आज इथे उभे आहेत. ह्या स्थानिक लोकांची कंप्लेंट आहे की आज आम्ही एक जर घर बनवायला निघालो तर आम्हाला एवढा त्रास होतो. आज पावसाळा आलेला आहे, छत जर वरती करायचं बोललं तर तोडलं जातं घर त्यांचं. काय वाटतं, पोलीस स्टेशनला काय मागणी केली आहे की ज्यांनी महानगरपालिकेला आम्ही तक्रार अर्ज केलेला आहे, पोलीस स्टेशनला आम्ही हे माहिती तक्रार अर्ज केलेला आहे, महानगरपालिकेला तक्रार अर्ज केलेला आहे. तर आमचं हेच म्हणणं आहे की हे जे काम इथे केलेलं आहे ह्याचं डेमोलेशन झालं पाहिजे आणि जे हेरिटेज ह्याला धक्का लागला आहे तर त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. काय वाटतं, हे आमचं म्हणणं आहे. जे असतील ज्यांनी बनवलेलं आहे बिना परमिशनच्या त्याच्यावर एमआरटीपीच्या अंतर गुन्हा दाखल झाला? हो, झालंच पाहिजे. काय मागणी करणार आहे? हे बघा, हे काय, एक मिनिट. ही नोटीस दिलेली आहे, तरी सुद्धा ही नोटीस आलेली असताना सुद्धा हे काम कुणाच्या छत्रछायेने हे केलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, ह्याचा राजकीय वर्दहस्त आहे कोणाचा? जे काही आहे तो तपास झाला पाहिजे. आमचं एकच म्हणणं आहे की इथे 100-150 वर्षापासून हा स्लम आहे, तर या लोकांना असा त्रास का आणि इकडे हे वेगळं असं का? म्हणजे तुझा भाव केला जातो. तुम्ही इथे आलेला आहात, तुमच्या सुद्धा मी एक प्रेसचं इथे स्वागत करतो की तुम्ही ही बातमी पूर्ण आज मुंबईमध्ये ही बातमी पसरली पाहिजे. शासन प्रशासनाला काय माग करणार, बीपीटीला काय माग करणार? शासन प्रशासनाने गांभीर्याने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, बीपीटीने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आज ह्या इथे दक्षिण मुंबईमध्ये जी गोडाऊन आहेत ते गोडाऊन बळकवून जे कोणी माफिया आहेत त्या गोडाऊन मध्ये बसलेले आहेत आणि जे काही तिथे कुठल्या कंपन्या खोलून काही करून जे काही भाडे वगैरे वसूलतायत हे त्वरित बंद झालं पाहिजे. नाहीतर आम्ही सम्राट युवा क्रांती संघटनेच्या वतीने एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल हा इशारा देतोय. हमारी यही मांग है कि सबके लिए एक समान होना चाहिए, रूल्स रेगुलेशन सबके लिए सेम होना चाहिए. जो यहाँ पे स्लम में रहते हैं उन लोगों के लिए भी और जो ये बड़े बड़े जो ओनर है जो ये बना रहे हैं उनके लिए भी. तो जल्द से जल्द इसके ऊपर कार्रवाई की जाए बीएमसी से और पुलिस अधिकारियों से हमारी एक रिक्वेस्ट है.